पण ना काय तुझ्या बॉयफ्रेंड बद्दल सांगत बसलीस? मी अय्या म्हणजे गुड फ्रेंड बद्दल सांगत बसलीस. मी सांगते हा सोड, फेक त्याला तिकडे. फेक फेक लाईफ मधनं फेकून दे बाहेर. ठीक आहे. ते नंतर बघू. तर कधी स्टार्ट केलेलंस मेनली तू? कॉन्टेंट क्रिएशन मी केलं लॉकडाऊन मध्ये. अच्छा. हा, लॉकडाऊन मध्ये आफ्टर माय 10th झाली एज माहित पडली. हा मी एका केक शॉप मध्ये जॉब करायचे. सो तिकडे माझ्याकडे काय पहिलं फोन वगैरे नव्हता. सेकंड हँड फोन, दादाचा फोन वापरायचे मी. त्यानंतर मग केक शॉपमध्ये माझ्यासोबत एक पोरगा होता कामाला. त्याच्याकडे आयफोन होता, त्याने आयफोन घेतलेला. सो त्याचा फोन घेऊन घेऊन मी केक शॉपमध्येच व्हिडिओ बनवायची, लिपसिंगवाला. ओके. मराठी कॉन्टेंट, आगरी कोळी कॉन्टेंट त्या वेमध्ये. सो मग तिकडनं स्टार्ट झालं माझं बनवायचं कॉन्टेंट. आणि मग नंतर मग हळूहळू हळूहळू मग नंतर तो मी जॉब सोडून दिला, जॉब चेंज केला. त्यानंतर मग मी 9 to 5 वाला कंटिन्यू केला. सो त्यामुळे मला कधीच टाइम मिळाला नाही पुढे कंटिन्यू करण्यासाठी. मग मी परत स्टॉप करून टाकलं. म्हणजे माझे पहिले फॉलोअर्स बघायला गेलंस ना तर 78K होते. बट जस्ट बिकॉज माझं 1 ते 1.5 वर्ष गॅप पडला, त्यामुळे मग सगळे ते ड्रॉप झाले. अच्छा. नंतर मग परत मी तेव्हा तर मी हे कॉन्टेंट क्रिएटर काय असतं किंवा काय म्हणजे काय करतात हे लोक, ते मला काहीच नॉलेज नव्हतं. मग नंतर मी एक पार्टी अटेंड केली, तिकडे माझी सर्वांची ओळख झाली. मग तेव्हापासून मी ह्या फील्डमध्ये जास्त इन्व्हॉल्व्ह झाली कॉन्टेंट क्रिएशन मध्ये. असं की अजून रील्स बनवायला पाहिजे, अजून व्हिडिओ बनवायला पाहिजे. म्हणजे रील्स नाही, रील्स तर मला असं वाटतं की लिपसिंगचे रील्स बनवून काहीच फायदा नाही, कारण लोक आयडेंटिफाय करतात बट त्यावेळी ओळख नाही बनत एक आपली. नाही, ओळख बनते त्यांनी की हा समजतं लोकांना की ही व्हिडिओ बनवते, रील्स बनवते. सो आय वॉज नेव्हर वॉन्टिंग दॅट रील्स बनवते वाला टॅग. पण आता मी कॉन्टेंट मध्ये शिफ्ट करायचो, थोडंसं प्रोफेशनल काइंड ऑफ. कधी शिफ्ट केलीस कॉन्टेंट क्रिएशन मध्ये? एक रील स्टार वरून. आप कैसे बने रील स्टार से एक कॉन्टेंट क्रिएटर, ऐसा आएगा असं दिवाळीपासून. दिवाळीत दिवे लावलीस? कॉन्टेंटचे दिवे लावले. कॉन्टेंटचे दिवे लावलीस. कोणती दिवाळी होती म्हणजे? ही वाली रिसेंट. ही आता गेली ती, लवकर आलीस मग तू पॉडकास्ट मध्ये. हो, नव्हते यायला पाहिजे का? नाही यायला पाहिजे ना असं. ग्रेटफुल याच्यावर जोक नाही रे. ग्रेटफुल म्हणजे आम्ही त्यांनाच बोलवतो ना ज्यांची स्टोरी इन्स्पायरिंग असते. आता मला माहित पण नव्हतं तू केक शॉप मध्ये जॉब केलं म्हणून. का पण अशी गरज पडली 10th नंतर तुला जॉब करायची? असं म्हणजे गरज असं नाही, मला असं होतं की आता 10th झालंय, सो पॅरेंट्सच्या पैशांवरती नाही राहायचं. अच्छा. हा, म्हणजे त्यांना म्हणजे मला असं झालं की माझ्या पप्पांनी आता मला एवढं शिकवलंय. आता 10th पण खूप जास्त क्वालिफिकेशन आहे माझ्या हिशोबाने. 10th नाही म्हणजे 10th झाले, सो तिथून आपण मॅच्युअर झालो, ती एज आपली. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण कमवू शकतो, एवढी तर आपल्यामध्ये ॲबिलिटी असते. सो मग मी विचार केला की आता मी पप्पांना माझ्या पैशाने हे करणार असं. सो मग त्यानंतर मग छोटे करून जॉब केला. आणि मला असं होतं की मला पण फायनान्शियली इंडिपेंडेंट व्हायचं. सो दिस इज द राईट स्टेज टू टेक दॅट स्टेप असं. पण एवढी अक्कल इन द सेन्स की एवढी मॅच्युरिटी कशी काय आली त्या एज मध्ये? म्हणजे 10th म्हणजे 15-16. मग का असं वाटलं पण की आता रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला पाहिजे, किंवा कुठली काय परिस्थिती एक्झॅक्टली सांग ना. काय नाही, आता तेवढं तर सांगूनच दिली आहे केक शॉप मध्ये जॉब करत. हा, म्हणजे असं परिस्थिती असं नाही बोलताय ना. सो म्हणजे पहिले जसं होतं ना, आमचं फायनान्शियली कंडिशन चांगली होती. सो होती. मग आणि त्याच्यानंतर मग पप्पांचा बिझनेसमध्ये वगैरे लॉस झाला. त्यानंतर मग थोडंसं डाऊनफॉल झाले, अप्स अँड डाऊन्स चालू झाले. सो मला ते नव्हतं हे होत, मी ते अडॅप्ट नव्हती करू शकत की एवढा ड्रास्टिक चेंज कसा अडॅप्ट करायचा. म्हणजे मी असं नाही का, पहिले असं बोलतात की खूप फॅशनेबल असं खूप अशी रिच लाईफस्टाईल जगली. सो मला ते सिच्युएशन मला नव्हती, मला स्वतःवर पण नव्हती बघवत आणि फादरवरती किंवा माझ्या भावावरती पण नव्हती बघवत. सो मग त्यामुळे आणि 6th स्टँडर्ड पासूनच मी सर्व घरातलं म्हण किंवा बाहेरचं म्हण सगळं थोडंफार करून मी करते अरेंज. सो त्यामुळेच असं बाकी असं पर्सनल काय आहे नाही. अच्छा, म्हणजे तेवढे खर्च एकदम वाढले होते ना, सडनली ते कमी करावे लागतात. लॉकडाऊन म्हणजे माझं फक्त थोडं फायनान्शियली. म्हणजे ते कोरोनामुळे झालं काय ते बिझनेसचं? नाही, त्याच्या अगोदरच झालं होतं. सो ते होते थोडेसे पप्पांचे प्रॉब्लेम्स, त्याच्यामुळे झालं होतं ते. ओके. बाकी असं काही नाही. आता व्यवस्थित सगळं? आता कॉन्टेंट क्रिएटर आहे म्हणा मी. आता काय पैसा घ्यायचा लोकांकडून? आता म्हणजे मी कॉन्टेंट क्रिएटर आहे, माझा भाऊ क्रिकेटर आहे. सो
दोघं मिळून. क्रिकेटर आहे? क्रिकेटर हा, तो कुठे क्रिकेट खेळतो? खेळतो. ग्रामीण क्रिकेट असतं अच्छा. हा किंवा मग असं बाहेर पण असतात हा, आता ते ऑप्शन पण होतात हा, म्हणजे त्याच्यामध्ये पण असतो तो. आगरी कोळी क्रिकेट हा, संघ, हा, 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 त्याच्यामध्येच नंतर खेळतो. रोहा धुरंधर असं काहीतरी हा, हा, असतं ना हा, हा. त्यांचे सेलिब्रिटी आता पण. तो रोह्याला पण जाऊन आला. हम्म. परत आता पण तो पुण्यामध्ये आहे रिसेंटली. म्हणजे रील स्टारचे पण एक क्रिकेट भरवतात आता. म्हणजे मस्त आहे पण हा, ते. आमची मला पण भारी झाली होती, तुला माहितीये, क्रिएटर्स तू प्रीमियर खेळलीस? लीग. हा, खेळते खेळता येतं, पण मला खेळायला चान्सच नव्हता का? मिळाला. बॅटिंगच नाही आली? नाही, तसं नाही, म्हणजे हा. माझी जी कॅप्टन होती, सो ती खूप चांगली प्लेअर इकडे होती. रायगड साईडला झालं ते? नाही रे, आता इकडे झालं ना वडाळ्याला. अच्छा, क्रिएटर्सची, प्रॉपर क्रिएटर लोकांची ती प्रीमियर लीग होती साला मेरे असं. को नहीं बुलाया रे. फक्त मुलींची होती का? नाही, अच्छा, मेरे को क्रिएटर ही नहीं समझ रहे. आधी झाली, म्हणजे ठीक है, मैं नोव्हेंबर आईपीएल में जाऊंगा अगले साल. देखना ये पॉडकास्ट आएगा भाई. बंदा बोला था 1 साल पहले आईपीएल में, अगले साल आईपीएल में ही डायरेक्ट दिखूंगा मैं, देखना. अच्छी बात है ना, जाओगे तो. जा सकता हूँ? हाँ, जा सकते हो ना, बाय पक्का? गॉड्स ग्रेस जाओगे. पक्का? तुमको लगता है ऐसा? अभी आपको खेलते हुए देखा नहीं, बस बोल सकती हूँ मैं. अरे खेलने के लिए नहीं, तो? वो जाते हैं ना अंटर फंटर 4-5 ऐसा टाइम पास करने, वैसे ही. मेरे को लगा खेलने के लिए बोल रहे हो. मैं क्यों खेला, उम्र मेरी. पण मराठीवरून हिंदीमध्ये शिफ्ट झालोय आता. अच्छा, हो, बॅक टू पवेलियन. बॅक टू तर सांग मग, काय सांगायचं मला. कॉन्टेंट क्रिएशनची तुझी जर्नी सांगितलीस हा, की असं असं स्टार्ट केलं मी कोरोना नंतर. मी काय रील स्टारवरनं कॉन्टेंट क्रिएशन हा. कडे वळली. तर निश हे तुला कुठून भेटले की कॉमेडी करायची आहे, ह्या व्हिडिओज कॉमेडीच्याच टाकायचे आहेत मला, हे कसं काही तुला वाटलं करायला म्हणजे पाहिजे? असं वाटलं असं नाही, बट ती माझी रिअल पर्सनॅलिटीच आहे. अच्छा, हा, आता म्हणजे एवढी सिरियस झालीस बॉयफ्रेंडला घेऊन? म्हणजे हा. ती एक वेगळी साईड झाली, आणि ती साईड पण माझी आहे इन्स्टावरती. माझं इमोशनल कॉन्टेंट असतं, माझं रिलेटेबल कॉन्टेंट असतं. जर आपण कॉमेडी कॉन्टेंटची बात करतोय, सो माझं असं आहे की माझ्या लाईफमध्ये कमी लोक आहेत, आणि जेवढ्या लोक आहेत ना, तेवढ्या लोकांमध्ये मी तशीच राहते. असंच काही बोल, काही कर. जर मी कोणाला डेट करते तर भन कर त्याच्या मागे असं. सो मग मी ते असं विचार केलं की ठीक आहे ना, आपण जसं वागतो तसं मे बी दुसरे लोक पण वागत असतील, सो त्यांना रिलेट होतात त्या गोष्टी. सो ते शेअर करतात त्यांच्या बॉयफ्रेंड्सला, त्यांच्या गर्लफ्रेंड्सला, व्हॉट्सअपवर टॅग्स पण करतात. खूप सारे लोक मी बघते, याच्या गर्लफ्रेंडला टॅग करते, त्याच्या गर्लफ्रेंडला टॅग करते. सो त्यामधून मी असा विचार केला की हां, मी कॉमेडी केलं पाहिजे, ज्याने की लोकांना हर्ट पण नाही व्हावं आणि चांगलं पण वाटावं. आणि ज्याच्यापर्यंत रील जायची आहे त्याच्यापर्यंत पण